तिच्या वाट्याला माणुसकी हरवलेली आहे. यावर प्रेक्षकांनी म्हणजे समाजाने विचार करायला ती भाग पाडते. यातील कलाकार आहेत श्री मंगेश वाटीकर, डॉक्टर सौ समिता टिटू, श्री सुमनताई कुलकर्णी, सौ भारतीताई परांदे, सौ अलका बेडलेकर, सौ अलका करंदीकर आणि सौ रमाताई सरदेसाई. तर मग आपण बघूया एकांकिका ती. आज मला डबा मिळणार आहे का कॅन्टीनलाच खाऊ? अहो गेली 25 वर्ष कधी चुकवलाय का तुमचा डबा मी? अगदी रुमाला सकट हातात देत आले तुमच्या. पण पण आज काय जाऊ नको कामावर? अहो शोधायला नको का हो तिला? गेले 8 दिवस तेच करतोय. तुला सांगितलं होतं तिला कुठे नेत जाऊ नको म्हणून, पण तुला सोस ना. काय तर म्हणे दिवसभर कंटाळते, देवळात तरी नेते. जा शोधा ना देवळ. 8 दिवस रजा काढून फिरलो दारोदार. नोकरी गेली तर हातात कटोरा घेऊन फिरावं लागेल. येतो मी. अहो मग निदान जाता जाता त्या पोलीस स्टेशनला तरी. नाव काढू नकोस त्या पोलिसांचं. मला म्हणतो कसा तुम्ही सोडून आला असेल कुठेतरी आणि आमच्या डोक्याला ताप. मतिमंद पोर सांभाळता येत नाही ते जन्माला कशाला घालतात? मग मी सुनवलं त्याला. म्हटलं परमेश्वरानं फोन करून विचारलं असतं जन्माला घालण्यापूर्वी तर म्हटलं असतं त्याला, बाबा रे लंगडी दे लुळी दे, पण अशी मतिमंद मुलगी देऊ नको पदरात. काय तरी बाई, अशी लोक असतात एके. कोणी मागून करीत असा घोर जीवाला. पण काळजी वाटते हो, कोणी काही केलं तर. त्याला बलात्कार म्हणतात हेही कळणार नाही हो तिला. विरोधही करणार नाही ती. देवा देवा वाचव रे माझ्या पोरीला. तुम्ही बसा देवाचा दावा करत. मी निघतो, उशीर होतोय मला. हे लोक काय म्हणते मागून जाऊन गेले ऑफिसला. काय काहीतरी पोटची पोर हरवली आणि यांना ऑफिस सुटते. धन्य झाली हो. अहो काय करणार, 8 दिवस रजा झाली त्यांची. थोडी का म्हणून केली त्यांनी, पण नाही आलं यश. काय करणार सांगा? मी सांगते ना काय करायचं ते. म्हणजे बाबा सांगते ते 3-5 बाबा हो हो की नाही दाशा? हो ना, 3-5 बाबा अगदी अंतर्यामी आहेत हो. बरं का विमलताई, आमची चिंकी सापडत नव्हती ना तेव्हा अगदी अचूक सांगितलं त्यांनी. म्हणाले आजच सापडेल आणि सापडली सुद्धा. शेजारच्या सोसायटीतच गेली होती. त्या भिशाच्या पोराचा हात धरली. 2 भिकारी ठेवून दिल्या आणि घरी आणून सोडलं त्या पोराच्या आई. उगाच पराचा कावळा नका करू बरं का काकू. पण काय हो विमलताई, तिला पण लग्न करायचं होतं ना हो. ज्याला त्याला लग्न करशील का विचारायची म्हणे. आई मला जरा खायला देते, भूक लागली ग. सुने काळजी घे हो आईची. बेबी झाली तरी पोटची पोरं आहे त्यांची. चल दाशा चला. आई तू जरा पड आज जाऊन. मी ब्रेड खाल्लाय मागाशी. तुझी ठमा कापूनपासून सुटका व्हावी म्हणून म्हणाले भूक लागली म्हणून. बघितलंस ना सांत्वनाला आल्या होत्या ते किती नटून थटून. गजरा काय, लिपस्टिक काय. माझ्या पोरीने काही मागितलं ते सगळे म्हणायचं.
तुला काय करायचंय नटून? जाऊ दे. नटायला आवडायचं ग तिला. मागे माझं संगीत सौभद्र पाहायला आली होती. ती मग घरी आल्यावर मला म्हणाली, माझ्या लग्नात असाच लाल शालू घ्यायचा मला. आपलं लग्न व्हावं, संसार असावा, हे कसं कळायचं ग तिला. आणि त्या 4 दिवसात मात्र तुलाच करावं लागतं तिचं सारं. विचित्रच आहे नाही. म्हणून तर डॉक्टर म्हणाल्या तिला काम शिकवा, स्वावलंबी करा. म्हणून मग शिवाकडे कागदाच्या पिशव्या करायला घेऊन जात होते. एक दिवस तो घरी आला. मी तोंड काढून म्हणाला, पाठवू नका हो तिला प्लीज. माझ्याशी लग्न कर म्हणते ती मला रोज. म्हणून तर जास्त काळजी वाटते का तिची. नको त्रास करून घेऊ. मी निघते. 12ला रिहर्सल सुरू आहे नवीन नाटकाची. पण तुला खरं सांगू, हं? आपल्या सर्वांपेक्षा ती सुखी आहे आई. मला लग्न करायचे हे ती मोकळेपणाने सांगते. आणि त्यासाठी तो एक पुरुष असणं एवढंच अपेक्षित आहे तिला. अगदी नैसर्गिक जगते ती. आणि मी सतत बावरलेली, घाबरलेली असते. कोणी मुलगी म्हणून माझा गैरफायदा तर नाही ना घेणार या दडपणाखाली असते. काय गो, तसं काही अनुभव तर नाही ना आला तुला? अनुभव काही नवीन नाही आई. तुला आठवतात, सुरुवातीला मी त्या उनवणे सरांकडे जायची गाणं शिकायला. हं, मग त्याचं काय? मला एकदा म्हणाले, दुपारी एकटी ये, अगं बाई. तुला यमनची एक खास चीज शिकवतो. हं, मी जयाला घेऊन गेले तर म्हणतात तसे, तिला कशाला आणलंस. मी म्हटलं, अहो ती गाणं शिकणारी नाही, फक्त माझ्यासोबत आली. तर म्हणाले, काहीतरी मिळवायला काहीतरी द्यावं लागतं. बरं झालं हो, हसली नाहीस त्याला आणि सोडून दिलास तो क्लास. अगं पुढे समजलं, ते एक बऱ्यापैकी तबलगी होते, गायक नव्हतेच. अगं बाई. लायकी नसणारी माणसं देखील आपल्याजवळ असलेल्या संधीची दुकानं मांडून असले सौदे करीत असतात. आमच्या नाटकाचा तो डायरेक्टर, हं, त्यानं काय केलं? अगं मला म्हणाला, शनिवारी माझ्या फार्म हाऊसवर ये एकटी. तुला पुढच्या नाटकात हिरोईन फिक्स करतो. अजून मला नावानिशी कोणी ओळखतही नाही. आणि हा मला नायिका करणार. तसं करून नाटक पडलं तर होणारं नुकसान सोसणार आहे का हा? तुला सांगते आई, ज्यांचे गॉडफादर असतात ना, ते आमचं कौतुकही पेपरमध्ये छापून येऊ देत नाही. मी हिरोईन झालेली चालणार त्यांना? सगळे एकदाच वासनेत विरघळलेले किडे. त्यापेक्षा ती बरी. सरळ विचारते, माझ्याशी लग्न करशील? लाल शालू, 4 मोगऱ्याचे गजरे, माफक अपेक्षा. अगं, मी उघडते. अय्या बाबा, तुम्ही लवकर आलात तर देलाच नाही. थकलं का पोरी? चहा करतेस माझ्यासाठी? हो, लगेच आणते. साहेब म्हणाले, मुलगी सापडेपर्यंत नाही आलात ऑफिसला तरी चालेल. मग काय, निघावंच लागलं. म्हटलं आणायची सुट्टी मिळालीच आहे तर 2 दिवस महाबळेश्वर किंवा माथेरानला जाऊन यावं. निदान एखादा पिक्चर पाहावा दोघांनी. येतेच? अहो, तुमच्या जिभेला काही हाड? माझा इथे काळजीने जीव चाललाय आणि तुम्हाला सिनेमा सुचतो. तिच्या जन्मापासून तिचीच तर काळजी करते आहेस. मी आणलेला गजरा माळून माझ्याजवळ येऊन उभी राहिली त्याला किती दिवस लोटले आठवतं का? आता निदान काही दिवस, काही तास ती नाही तो माझा विचार कर ना. अहो, तुम्हाला आठवतं, डॉक्टर चिवटेंनी आपल्याला सांगितलं होतं, गुणसूत्रात काही बदल झाल्यामुळं मेंटली रिटार्डेड मूल जन्माला येतं. त्याला जास्तीत जास्त स्वावलंबी बनवण्याखेरीज आपल्या हातात काही नाही. तेच तर मी करीत आले हो. पण आज हा प्रसंग माझ्यावर ओढवलाय. मी यापुढे लक्षात ठेवेन तुमच्या भावना. पण यातून सुखरूप बाहेर तरी पडू दे की
वाट पाहते मी. गेली होतीस नाही तिच्या बरोबर त्या ACP मॅडमना भेटायला? काही कळलं का? मामा, त्या मॅडमनी वायरलेसवर संदेश पाठवलाय. तिचं वर्णन करून माहिती घ्यायला सांगितलं. कळवतील त्या. मी बघते. अपर्णा, अगं तू ये आत ये. मावशी, तू घे ना चहा. मी बनवते दुसऱ्या आईसाठी. चहा नको भाऊ, झालाय माझा. भाऊजी, येता येता तुमच्या ऑफिसमध्ये गेले होते. तिथे कळलं तुम्ही ज्योतिषाकडे गेलात म्हणून. तुम्हाला काय सांगितलं ज्योतिषाला? काय तुम्ही आणि ज्योतिषाकडे? हो, गेलो होतो. तो आयर घेऊन गेला पळत. काय सांगितलं त्यांना? म्हणाला सुखरूप आहे, मुंबईच्या दिशेने गेली आहे, आनंदात आहे. बरं झालं बाई, अगदी देव पावला. आनंदात आहे ना? आनंदाचा अर्थ कळतो का तुला? ज्याला त्याला लगीन करशील का विचारते. मुंबईत काय होईल विमल? समुद्रात सुई शोधण्याचं काय ते. मी तर आता आशा सोडून दिली आहे. भविष्य खरं झालं भाऊजी. हा काय त्यांचाच फोन? काय? काय ना मॅडम? बर, एक मिनिट, मी लिहून घेतो. हो, सांगा. थँक्यू सो मच. हो हो, त्यांच्याच नाही आहे, निघतोच आम्ही. भाऊजी, विमल, चला निघायला हवं. अनुसार अपॉइंटमेंट ठाऊक आहे मला. अगं पण सांग तरी, कुठं, कशी आणि कुणाला सापडली? अगं सांगते. अगं, शिवाशी लग्न करायचं म्हणून मुंबईला निघाली म्हणाली. त्या बाईंना जाणवलं मुलगी मेंटली रिटायर्डेड आहे म्हणून. त्या तळेवाला उतरवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले म्हणे. पण तिला पत्ता सांगता येत नव्हता, म्हणून कोथरूडला आपल्या घरी घेऊन गेला. ACP मॅडमनी वायरलेसवर सगळ्या पोलीस ठाण्यांना कळवलं. कसा पत्ता लागला तिचा. चला चला, आपण निघूया. या, काळजी करू नका, अगदी सुखरूप आहे ती. शिवाशी लग्न करायचं म्हणून मुंबईला निघाले म्हणाली. मला अंदाज आला, तशी गोड बोलून घरी घेऊन आले. तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाही हो. तुम्ही नका हो आभार मानू. मला गेले 8 दिवस किती समाधान मिळाले ते मला शब्दात नाही सांगता येणार. मूल होत नाही म्हणून नवऱ्याने टाकलेली बाई आयुष्यभर अपमानास्पद जीवन जगली. पण वीणाच्या रूपाने मला 8 दिवस तरी आई होता आलं. तिला नाऊ माफी घालता आलं. आईपणात काय सुख असतं ते अनुभवता आलं. वीणा, अगं हे वीणा, हे बघ कोण आलंय तुला घ्यायला. अपर्णा, आपण सगळे तिचे नावच विसरून गेलो होतो ना ग. स्वतंत्र अस्तित्वच नव्हतं. फक्त तिला मासाचा पोळा समजत होतो. कधी नावाने हात सुद्धा मारली नाही ग आपण तिला. फार फार अपराधी वाटतंय ग मला. आई, लाईट चालू. हो ग बाळा, फार सुंदर दिसतेस तू. खरंच जगात सर्वात सुंदर. आम्हालाच पाहता आलं नाही तुझे रूप.